ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीत सर्व ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टरमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते, परंतु मतमोजणी तसे झाले नाही असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदान यंत्राबाबत संशय व्यक्त केलाय. तसेच मतदान बंद झाल्यानंतर म्हणजे सायंकाळी 6 ते 11 या वेळेत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी आणि वाढीव मतदान येते कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 2014 पासूनच मी मतदान यंत्राच्या धोक्याबाबत बोलत आहे. आताही आमच्या लोकांना मी हेच सांगत होतो की छोटी राज्य देतील आणि मोठी राज्य ताब्यात घेतील, त्याकडे आमच्या लोकांचे दुर्लक्ष झाल्याचे आव्हाड म्हणाले. मतदान यंत्र हे मानव निर्मित असल्यामुळे त्यात बदल करणे शक्य आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये मतदानाचा आकडा लगेचच उपलब्ध होतो, तरी मतदानाची आकडेवारी देण्यात उशीर कसा होतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजे सायंकाळी 6 ते रात्री 11 या कालावधीत राज्यात तब्बल 76 लाख मते वाढले असल्याचा दावाही त्यांनी केलाय. जास्तीत जास्त 1.5 ते 2% मतदान 6 नंतर वाढू शकते, मात्र काही जिल्ह्यात तब्बल 10% मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजे सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी, वाढीव मतदान येते कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचे भासून एका भामट्याने 78 वर्षीय व्यक्तीची 68 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात वृद्ध व्यक्ती त्यांच्या पत्नीसोबत वास्तव्यास आहे. बँक खात्यातील बचत आणि पत्नीच्या निवृत्ती वेतनावर त्यांचे कुटुंब खर्च चालतो. 22 नोव्हेंबरला त्यांना एका व्यक्तीने संपर्क साधला. त्याने क्रेडिट कार्ड पाठवण्यात आले असून त्याचे 1 लाख रुपये थकीत असल्याचे त्या व्यक्तीने त्यांना सांगितले, परंतु मी कोणतेही क्रेडिट कार्ड वापरीत नसल्याचे वृद्धाने त्याला सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने आपण व्यवस्थापकाला संपर्क जोडून दिलाय, त्यावेळी त्या व्यवस्थापकाने तुमची फसवणूक झाली असून तुम्ही मुंबई सायबर पोलिसांना संपर्क करून देतो अशी बतावणी केली. काही वेळाने वृद्धाला एका व्हिडिओ कॉल प्राप्त झाला. त्यावेळी त्यांच्यासमोर पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती होता. त्याने आपण सायबर पोलीस अधिकारी रवी कुमार असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने वृद्धाकडून आधार कार्ड नंबर मागितला. वृद्धाने आधार कार्डाची माहिती दिल्यानंतर त्या व्यक्तीने या आधार कार्डाचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे सांगितले. तसेच त्यांना आणि त्यांच्या पत्नीला या प्रकरणात अटक होऊ शकते अशी बतावणी केली. तसेच हे प्रकरण CBIला वर्ग करण्यात आल्याचे त्या भामट्याने सांगितलं. काही वेळाने त्यांना आणखीन एक व्हिडिओ कॉल आला आणि त्यावेळी त्या व्यक्तीने आपण आकाश कुलारू CBI अधिकारी असल्याची बतावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिल्याचे वृद्धाला सांगितले. त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ कॉल जोडण्यात आला. त्यामध्ये एक व्यक्ती वकिलांच्या वेशात होता. तुम्हाला अटक करावीच लागेल असे त्या व्यक्तीने सांगितले. या प्रकारामुळे दाम्पत्य घाबरले व काही वेळाने त्यांना पुन्हा संपर्क साधण्यात आला. जर अटक टाळायची असेल तर तुमच्या साथीदाराने फसवणूक केलेले 2,56 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्यांनी केली, परंतु इतके पैसे नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर भामट्याने त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम आहे याबाबत विचारणी केली. त्यावेळी वृद्धाने बँक खात्यात 45 लाख रुपये असून मुदत ठेव 25 लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या भामट्याने त्यांच्या बँक खात्यात 68 लाख रुपये पाठवण्यास सांगितले. तसे याबाबत कोणाला सांगितल्यास कुटुंबियांना धोका निर्माण होऊ शकतो अशी धमकी देखील दिली. काही दिवसांनी त्या वृद्धाने याबाबतची माहिती मुलीला दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले. या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध.
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार मध्यम पातळीवर नोंदवण्यात आले. जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी 140, नवी मुंबई येथे 140, बदलापूर येथे 160हून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी या गुणवत्तेमुळे हृदयरोग, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसासंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. सरकारी अहवालानुसार जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी AQI.in या संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर नोंदवण्यात आली आहे. देशात काही दिवसापासून अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता वाईट होऊन प्रदूषण वाढले. ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असल्याची नोंद AQI.in या संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आले आहे. हिवाळ्यामध्ये हवेतील गारव्यामुळे धुलीकरण तळामधील भागात तरंगत असतात, त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊन प्रदूषण होत असते. AQI.in निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मागील आठवड्याभरापासून वाईट स्थितीत आहे. ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी 112 ते 118, भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता ही 105 ते 116 आणि कल्याण शहराची 107 ते 118 इतक्या सरासरी प्रमाणात आहे. तसेच नवी मुंबईतील ऐरोली शहराची गुणवत्ता 110 ते 120 इतक्या प्रमाणात आहे. हवेची गुणवत्ता सकाळच्या वेळेत अधिक वाईट असते, त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणारे नागरिक, शाळकरी मुले किंवा चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवू शकतो. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात असतो. या कारवाईमुळे अनेकदा पोलीस आणि चालकांमध्ये वाद होतात. परंतु आता राज्य वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दुचाकीवर विना हेल्मेट चालकांसह त्यासोबत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने आता पोलीस आणि दुचाकीस्वारांमध्ये वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजे ठाणेचे बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रातही हा निर्णय लागू असून लवकरच पोलिसांकडून कारवाईबाबत मोहीम राबवण्यात येणार आहे. विना हेल्मेट चालकाला 1,000 रुपये आणि त्यासोबतच्या प्रवाशालाही 1,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून कळाले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.